प्रवासाला निघालो की प्रत्येक कारमध्ये पाण्याची बॉटल पाहायला भेटते, पण हीच पाण्याची बॉटल किती धोकादायक असू शकते हे आज तुम्हाला समजेल। माझ्या हातामध्ये असलेली पाण्याची बॉटल मी पिचकवलेली नाहीये, तर गाडीमध्ये जास्त वेळ राहिल्याने झाली आहे। आता उन्हाळा वाढला आहे, आपली गाडी उन्हात असल्यावर गाडीमध्ये टेम्परेचर प्रमाणाच्या बाहेर वाढलेले असते आणि अशा पाण्याच्या बॉटल्स गाडीमध्ये राहिल्या की गाडीतले टेम्परेचर वाढलेले असल्याने बॉटल्समध्ये व्हॅक्यूम प्रेशर तयार होते आणि बॉटल्स ब्लास्ट देखील होऊ शकतात। तुम्हाला वाटेल की मी ही पाण्याची बॉटल पिचकवून ठेवलेली आहे, पण ही बॉटल सील पॅक आहे। याच्यावरचं ब्रँडिंग देखील मी काढून ठेवलेलं आहे, कारण मला ब्रँड दाखवायचं नाही आहे। ते आपण खोलून पण पाहूया। व्हॅक्यूम प्रेशरने सील एवढं टाईट झालं आहे की इझिली उघडत देखील नाही। पाहू शकता मित्रांनो या बॉटलची काय हालत झालेली आहे। पण मित्रांनो पाण्याची बॉटल्स फक्त एवढीच नाही आहे, तर कोणत्याही प्रकारच्या परफ्यूमच्या बॉटल्स असतील, एअर फ्रेशनर असेल, हे देखील अशा प्रकारे फुगून ब्लास्ट होऊ शकतात। गरज असेल तेव्हाच अशा प्रकारच्या गोष्टी ठेवत चला, कारण गाडीमधल्या जास्तीच्या गरमीने पाण्याची बॉटल असेल, परफ्यूम बॉटल असेल, स्प्रे असेल, ब्लास्ट होऊ शकतात। ही माहिती त्या मित्रांना नक्की शेअर करा जे अशा गोष्टी गाडीमध्ये ठेवून विसरून जातात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि मोटर टॉक मराठी चॅनलला अशा माहितीसाठी सबस्क्राईब नक्की करा।